नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणकनर चॅनलवर। आज आम्ही चाललो होते इल्लोरा केव्समध्ये। चला बघूया केव्स कसे आहेत ते। खूप त्यांना उन्हा लागतं आणि माका ठेवल्यानी असा मी विदाउट टोपी। कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? शिमग्याचे प्रोग्राम करून चाललो। शिमग्यात आहात तुम्ही? सॉंग घेतलं शिमग्याचा। ठीक, तुम्ही ठीक होतात, हे काय करायला जातात शिमग्याचे? आता बायका पण जातात, आता जातात आम्ही आणि हे पाठी काय हे तुमचे पैसे सांभाळणार आहेत? एकटा जीव साधा शेव। ओ आता आम्ही पोचलो होते इल्लोरा केव्सच्या समोर। इल्लोरा केव्स आहेत, आता आम्ही थंय जातलो। चला बघूया इल्लोरा केव्स। आवाज घुमना पण नाही आला, पकडणं तिकडे नाही। आता आम्ही पहिल्या गुफेत जातो। बघू शकता आता आम्ही वरती जातो। पुढे चालली ही 6वी क्रमांक। आम्ही आता पहिले 1 पासून येणार, मग ह्या साईडला जातो। इकडनं एक्झिट आहे आणि ह्या पूर्ण असं आम्ही इकडनं येलो आणि हे असे लेणी आहेत इकडनं। तर 1 नंबरपासून आम्ही इकडे येणार। चला और ऋषिकेश चला। दुसऱ्या लेणी दिला होता, माहिती दिली। लेणी बघू शकता, ही 2री क्रमांक गुफा। तर आतमध्ये बघू शकता पूर्ण कोरलेला आहात, पूर्ण दगडात कोरलेला आहे आणि ह्या 8व्या शतकात कोरलेला पूर्णच्या पूर्ण। हे 2 जण बसले, दमले लगेच। आणि इकडे पण हा एक गुफा, इकडे पण आहे, इकडे जाऊन बघून येतो। ही एक गुफा माहित नाही, नाही म्हणतात। नाही तेवढी झाली, जास्त मोठी नाही। पडा काय नाही, तेवढीच झाली। आणि ह्या मधल्या गुफेत गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि हे अशी मूर्ती आहेत आपल्या ह्या साईडला। ही आता 3 नंबर गुफा आतमध्ये। चला आतमध्ये जाऊन बघूया। 3 नंबर गुफा आहे। आणि त्यात मॅच चालू होती। सेम स्ट्रक्चर आहे, पूर्ण दगडात कोरलेली आहे। काही पण बुद्धांची मूर्ती आहे। असे गुफा केलेले आहेत। आय थिंक पूर्ण दिसत नाही, पूर्ण छोटेसे आहेत पण हे केलेले आहेत। आणि हे आमची एडी लोक खेळा केली आहेत, तळ्यात मॅच खेळतात, तळ्यात मॅच खेळा केले। इकडे माहिती लिहिलेली आहे।
सभागृह जेवणासाठी वगैरे बनवल्यासारखं पूर्ण बघू शकता. खूप जणांका जेवणासाठी आय थिंक वाटता ते वाचले नाही. चला पण बुद्धांची मूर्ती पुढे जाऊ. मकटा जेवण वगैरे बनवत असते वेळ कमी आहे म्हणून फटाफट मी गुफा बघतो निघतो. आम्ही इल्लो ही गृहागण 6 इकडे एक गुफा सारे गृह लॉक करून ठेवलेले आहेत. इकडे हे आहेत इथे पण बुद्धांची मूर्ती इकडनं पुढच्या ह्याच्यात जाऊचा. आणि ही 7वी आहे ना 9वी 8वी होती ना 9वी मग ती 6वी होती. ती 7वी ती 7वी खाली आहे. ती 7वी आहे 8वी खाली आहे. हा ही 8वी आहे. धमाल झाला. 9 खाली ती 9वी कॉपी पेस्ट केलं सगळे सेमच. तुम्ही लास्ट सेमच दिसते. ते पण सभा मंडप आणि ते जेवणाची जे हे पण होती ती पण जरा मोठी आहे. तसं त्यांनी लिहिलं नाही म्हणजे समाज व्हिडिओमध्ये टाकलंय मी तर मी फोटो काढलोय. आमच्याकडे कसे ते जुन्या काळाची माणसं आम्ही घेऊन दिलं ते आम्हाला सांगतात काय काय तिथे बघू शकतो. वाकत बघा तिकडे दाखवते त्यावर कामाची नाही आहेत. हे काय कामाचे नाही. चला आम्ही आता खाली जातो. काय बंद केलं नाही आता जाऊया. आता 8वी 8वी मग कशी आम्ही बसलो होतो. ही ओपन आपण सगळा सेम कॉपी पेस्ट. हे बघ हे आमचे अकोल्याचे नाही अरबमधील अकोल्यातले आमचे हबीबी. हे आमचे सगळे इतिहासकार आले. आमच्याकडे गाईड नाही म्हणून आम्ही पुस्तक घेऊन फिरतोय. आमच्याकडे गाईड नाही तर एवढी पुस्तकं घेऊन कोऱ्या पाण्याचे पुस्तकं फडफडतायत नुसते. इकडून तिकडे म्हणजे ती 7 नंबरची गुफा होती ना. 7 नंबरची गुफा पार्टिशन होतं तेव्हा गावकीतले वाद
इकडचे तिकडचे म्हणून मध्ये जरा दरवाजा टाकून घेतला. काही काय तर खरे हो. तुमची आता 9 झाली ना, 10व्या गुफेत जायचं. 35 गुफा आहेत. 35 आता पुढच्या जाऊचा 10व्या नंबरच्या जाऊचा. गेलो पण लय ऊन ना. आता हे वेटर सारखं बनवून जाऊचं लागतं. आपण माझा घेऊन फिरतोय आपण याचा आणि मी करापतोय बघा. आम्ही या 10 दिवसात म्हणजे पूर्ण 2 महिने मी घरात काढून गोरो झाले होतं. एका दिवसात मी काळं पडले बघा. कालपर्यंत मी फॉरेनर वाटत होते, आज मी वेस्ट इंडिजवर वाटायला लागला. इकडे बसूनही लिहिलं आहे. थोडा वेगळा काहीतरी वेगळा दिसलाच. सगळीकडे सेम टू सेम. जास्तीत जास्त दिवसात जाणार. ह्या एक बरा वरती वरती पण हा मंदिर असं माहिती दिली. कॅमेरावर जरा फोकस कर. किंवा कशा आहे मी घेऊ काय. जे तू सांगतोयस अक्षय ते मी जाणलं. जा जा निघ. इकडे काय नाही, खिडकी आहे. शेजाराच्या घरात वाकान बघूची, बाकी काय नाही. आमचा खर्च वरती येतो येतो पाचल्या दारात न वरच्या दारात. इकडे काय गुफाच आहे. बाकी सगळं कोरल काम सेमच आहे. थोडासा काहीतरी आमका काढूचा फोटो. पण इकडे आमचा कॅमेरामॅनचा स्ट्रगल बघा. इकडे आमका फोटो काढूचा. आपल्याकडे फोटो काढूक माणसं हत, पण तरी पण आमचं स्ट्रगल बघा काय तर. आणि हे आपले इन्स्ट्रक्शन देतात. काढलो हा फोटो. 11वी गुफा. तो वेळ आता 10व्या गुफेत होतो. चांगला 10व्या गुरपेत होतं. गुरपाटलेलं. कामच येऊन वाजला 12 वाजले. डोक्यात सूर्य इकडे कोणतरी दिसतात रे. काय माहिती 3 मजले गेले नाही. कदाचित आपलं कन्स्ट्रक्शन ह्या वरती बनवलं. ह्या खालती बनवली. काय माका वाटतं कदाचित लॉजिंग विजिंग साईड टाईप काहीतरी असताना तेव्हाच्या काळातला. वर जाऊचा त्याच्या वांगडा जाऊया आपण पाटरा. खाली एक मजलो, दुसरो आणि तिसरो, 3 मजले. पण ही उठलेली
अयोध्येपेक्षा जास्त. जाऊया मंदिरात सेमच त्यांना केलेला दिसता. हे इकडचं आहे सेकंड मधला, ह्याच्यावरती तिसरा मधला इकडून जातं. येतं रे परत खाली. टॉप फ्लोर वरती आलं. आतमध्ये पण वरती आहे. आमचे गाडवा इकडे बसली आहे. हे भाई घाबरलंय ना. उपयोगाची नाही जे जातो ते एक एक तास काढतं. जायला कसा होतले बाकीचे पण फालतूगिरी चालली आहे. चैताची लय फोटोग्राफी करता, कपाट झाला तेल काढता आणि फोटो काढता. गॉगल खराब. पाणी नाही आतमध्ये. मी तोपर्यंत ही बघून तू बघून व्हिडिओ काढतो. 12 नंबर गुफा पण जरा वेगळा वाटता. हो आज काय इकडं रोज असतं. इकडे पण काय मला वाटतं पहारेकरी बसलं असतं तिकडे. वर्षांचा 1 शताब्दी म्हणजे 100. मग 2100 त्यांनी असं केलं. काय वर जाऊया नको. वरती खूप मोठा पण इमारत खूप मोठी. जसं जसं पुढे जातो तसे भव्यता अशी वाढत जाता. डोंगरामध्ये कोरून बनवलेला. हे आमचे एक एक मंदिर फिरतात आणि बोलतात काय यांचं आता काय नाही एनर्जी काय नाही यांची फुकट गेली. कसली एनर्जी माका एनर्जी मी कधीपासून तुमच्या पाठनं फिरतोय. होणारा तुम्ही असे हळूहळू चालता. येताच 2 मिनिटांनी बसता. ते 2 आहे 14 आहे ती आणि ती पुढची 15. आम्ही चाललो आणि कपल फिरताना दिसला आमका. काय चालली आहेत काय माहिती. रोमॅन्टिक गाणी बिन चालली आहेत. काय चाललंय काय करत होते बघ. हे काय केलं रे तुम्ही. काय चाललंय भाई. कॅन बावली झाली इतर आमची आमका कपडा आणि जाम होऊ ना
तर असं वेश परिधान केलं नाही या दोघांनी पण कपलसारखे होतं. आणि ही 13वी गुफा. आता आम्ही जाणार नाही सगळ्या 13वी, पुढची 14वी हे जाऊया नको हे बाजूनच चल 14वी. आता आम्ही जाणार नाही सगळ्या गुफेत, फक्त आता शेवटचे 2-3 गुफा महत्वाचे त्याच गुफेत जाणार. वेळ कमी आहे तर चला पुढच्या ह्याच्यात. टोटल 35 गुफा आहेत, सो तेवढं टाईम पण लागतं. उन्हामुळे कंटाळा जाता, बाकी आहे नाही. आणि ही आहे 15वी गुफा. तर आता आपण जातोय 15 नंबर लेण्यांमध्ये. अरे मालवणी बोलता काय? ह्या सगळ्यात उंच असा म्हणजे ह्याचे पायरे जरा जास्त असतात. आता बघूया आपण चैत्य कसं चढता. चला पूर्ण दगडात कोरलेलं भारी वाटतं ना तिथे. व्ह्यू असा इथे माझ्या मते शिवपिंडी हा वाटतं. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय आता आहे. शिवपिंडी चैतू ही झूम करून दाखवते तुमका. याच्यामध्ये शिवपिंडी आणि असो व्ह्यू असा आपण बघितलाच. तर ह्याच्या मागे आमचं पंछी उडता हवेत वारा लागल्यासारख्या. हो त्यांका समजला आपल्यातलं कोणतरी येईल. खूप मोठ्या राजवाड्यासारख्या. इन्फॉर्मेशन बघूया. सेमच जा बाकी सगळ्यात असंच. हा असं दिसतं बॅक साईड समोर दाखवलं. 16 नंबर गुफा आहे. वर बंद जाऊ बंदी केलेली आहे, ट्रेन नाही आला ना. पण काहीतरी होता वाटतं आता नाही. काय बोलो एक गुफा मोठी काही ना मी तिकडनं तिकडे साईडला. आता ही हा गुफा क्रमांक 15 इकडे. सगळी माहिती लिहिलेली इकडे वर आहे ना, वरती जाऊचा. पण ते काहीतरी असतात. वरती पण गुफा. आम्ही आतमध्ये जातो पहिले.
अशा प्रकारे आमचे एल्लोरा केव्स फिरान झालेले आहेत. फक्त 16च आम्ही फिरलो, पुढच्या गुफेत नाही गेलो. टोटल 35 आहेत. शेवटचे जे 2 होते ते भगवान शंकराचे, विष्णूचे आणि म्हणजे सगळे हे होते. आणि बघितलास तर पूर्ण वरून खालीपर्यंत बांधलेली होती. हा एक वैशिष्ट्य म्हणजे जी पण मंदिरं होती ना ती वरून खाली बांधलेली होती. कारण आता जे बिल्डिंग बांधले जातात ते खालून वरती बांधले जातात, बट ते दगडात कोरलेले होते म्हणून वरून खालती कोरत गेलेले होते. सो ह्या एक वैशिष्ट्य असायचा. आता आम्ही चाललो होते एक मारुती मंदिर आहे. एक वैशिष्ट्य असा की हे झोपलेलो मारुती असा 3 ठिकाणात ना हा एक ठिकाणा जय मारुती झोपलेल्या म्हणजे निद्रावस्थेत हा. मित्रांनो आता मी लावते भद्रा मारुती देवळात. हे खूप फेमस देऊळ आहे. बघूया आता का फेमस आता मला पण नक्की माहीत नव्हता, बट आता जाणून बघूचा. चला. मस्त आहे की वरणात आपल्याला तापला, खालना तापला, सगळा तापलेला काय पूर्ण पडलेले. हा चला काय माहिती. चला दुकानात तो इकडे मागे मंदिर मंदिरात
आता झालेला आमचा. आता आम्ही जाणार आहोत रूमवर. आता गोळे खातात गोळे खातात. पण खातात ते पण दिलच्या शेप. लव शेप लव नाही नाही लव नाही आम्ही सिंगल असल्यामुळे रॉकी गोळ म्हणून आम्ही या दिलवर समाधान मानतो. आणि हे बघा यांचं लाल लाल आहे हृदय. आणि इकडे यांचं पिवळं वेगळं होतं त्यांनी आधीच खाऊन टाकलं. रॉकी बाय सॉरी. हे आमचे तिघं आमचे आणि ही गरीब त्यांना काय नको आहे. अशा तऱ्हेने आमचा फिरान झालेला. आता आमका ट्रेन पण भेटली आहे. मधले काही व्हिडिओ मी केले नाही. आता आम्ही जातलो खराक डायरेक्ट. मध्ये तन्वी आणि ऋषिकेश उतरतील कारण ऋषिकेशला अकोल्याला जाऊचा आणि तन्वी नागपूरला जाणारा. सो ती मध्ये उतरतील आणि आम्ही मुंबईक. चला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको. धन्यवाद.